गटाचे उमेदवार मुंबईमध्ये आघाडीवर। आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे कोल्हापुरात मोठी लीड घेतली आहे छत्रपती शाहू महाराजांनी, तर उत्तर प्रदेशात इंडिया आघाडी 9 जागांनी पुढे आहे। इंडिया 44 तर एनडीए फक्त 35 जागांवर सध्या पुढे आहे उत्तर प्रदेशमध्ये। तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपसाठी हा सगळ्यात मोठा धक्का आहे। उत्तर प्रदेशातल्या 80 जागांवरच भाजपची भिस्त होती, मात्र इथे इंडिया आघाडी 9 जागांवर पुढे। तर अनिल देसाई यांना पेढा भरवताना सुषमा अंधारे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अनिल देसाई यांनी या ठिकाणाहून मोठं लीड घेतलेलं आहे। राहुल शेवाळे यांना मागे टाकत अनिल देसाई यांनी आपलं लीड या ठिकाणी वाढवलेलं आहे। शिवसेनेमध्ये फूट पडली आणि शिवसेनेच्या 2 गटांमध्ये लढत बघायला मिळते, पण विजयाचा विश्वास व्यक्त सध्या करतायत अनिल देसाई। सुषमा अंधारे आक्रमकपणे शिवसेना ठाकरे गटाची बाजू सातत्याने मांडत असतात आणि त्यांनीच आता हा पेढा भरवलाय अनिल देसाई यांना। मुंबई दक्षिण मध्य मुंबईमधून शेवाळे यांना मोठी आशा होती, मात्र अनिल देसाई यांनी त्यांना मागे टाकलेलं आहे। मुंबईमधलं एकूणच मुस्लिम वोट जे आहेत ते कुठे जातील असं विचारलं जात होतं आणि त्याचा फायदा इथे ठाकरे गटाला होताना दिसत आहे। अनिल देसाई यांनी आपलं लीड या ठिकाणी वाढवत नेलेलं आहे आणि अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये अनिल देसाई यांनी आता आघाडी घेतली आहे। त्यानंतर सुषमा अंधारे त्यांना या ठिकाणी विजयाचा पेढा भरवताना। आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं उघडपणे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंकडे मुस्लिम मतं वळतील का हा प्रश्न एक सातत्याने उपस्थित केला जात होता, पण ही मतं ठाकरे गटाला मिळालेली दिसत आहेत या मतपेटीमधून।